या ठिकाणी अतिशय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये जातोय, झेल होतोय का आणि अतिशय चांगला झेल पकडलाय. त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. परंतु रोहित सर नक्कीच अतिशय चांगली बॅटिंग करून बाद होत आहेत. रोहित यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू. सुंदर बॅटिंग या ठिकाणी सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत. आपलं काम करून राहुल सर या ठिकाणी बाहेर गेलेत. त्यांच्यासाठी त्यांनी जे कॅप्टननी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती ना, ती या ठिकाणी पार करून ते बाहेर जात आहेत. हो सर. रोहित सर माझ्या KPL पासून क्रिकेटचा नाद लागला त्यांना. खरं म्हणजे तेव्हापासून त्यांनी क्रिकेट चालू केलं. प्रॅक्टिस करायला आमच्या संघामध्ये असतात, परंतु रोज सकाळी ग्राउंडला येणार, आपलं काम करणार नाही ना, कधी बॅटिंग मिळू आपण मिळू. तर एक चांगला खेळाडू आणि एक रन म्हणजे आपला आता स्कोअर आला ऑनलाईन यूट्यूब आलं, त्यांच्या माध्यमातून ते भरपूर मी नको म्हटलं तरी पण ते म्हणतात की राहुलला करूया, काय पण असं ते माझं मी करतो, तुम्ही फक्त मला सपोर्टला राहा. नक्कीच सर. असं या ठिकाणी खेळाडू मिळणं नक्कीच आपल्या टीमसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 68 धावा होती. 5 षटकांनंतर व्हिडिओ करते त्यांनी पैसे दिलेत की त्यांनी. आणि आता कसं फायदा त्यांनी त्या युट्यूबवाल्या कशात पडते माहिती आहे का, की त्यांच्या चॅनलवर मॅच टाकतात, जसे व्ह्यूज येतील का त्याचे नाद आहे ना मित्रांनो. तर अतिशय चांगला हे वेळ आहे. इतर गोष्टी काही चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा क्रिकेटचा नाद हा अतिशय चांगला आहे, कारण या मैदानावरती आपल्याला सेवा करायला भेटते. दरम्यान KPL मधील सर्वात दर्जेदार स्ट्रोकरचं नाव आहे रवी पाटील सर. यांच्या बॅट मध्ये समोरच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा वय वर्ष आहे 40+ आणि 42 वर्षामध्ये देखील मी या ठिकाणी क्रिकेट खेळतो आणि कसं खेळतो, एवढे वर्ष मी क्रिकेटसाठी का घालवली याचं उत्तम उदाहरण रवी सर. आणि या ठिकाणी रवी सर यांना या ठिकाणी शाबासकी देण्यासाठी आता किती 22 यार्डाचा देखील मैदानामध्ये या ठिकाणी आला. नक्कीच खूप मोठा तो खेळाडू होईल, त्याला देखील या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा सर. नक्कीच तुम्ही सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याची पास या षटकाराने एवढं स्टेटला तरी जायच नाही 80 मीटर 6 खूप या ठिकाणी हाय आहे. जशी युवराज सिंग यांची बॅकफ्लिप असते, सौरभ गांगुली यांची जशी बॅकफ्लिप खूप वरून येते, MS धोनी सारखी त्यांची देखील बॅकफ्लिप खूप वरून येते, तशीच बॅकफ्लिप यांची खूप वरून बॅट येते आणि त्याचमुळे या बॅटमध्ये अतिरिक्त पॉवर जनरेट होते आणि चेंडू जास्तीत जास्त बाहेर जातात. असं मारल्यानंतर आपल्याला वाटत नाही की एवढ्या बाहेर चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होईल, परंतु एलिव्हेशन खूप मिळतं आणि त्याचमुळे असे या ठिकाणी खेळाडू आतापर्यंत लेदर क्रिकेटमध्ये सक्सेस झालेले पाहिले. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे खेळाडू या ठिकाणी सक्सेस होतात. तर या ठिकाणी प्रथमेश पवार देखील हे खेळाडू नाना हे देखील आपल्याला पाहिलं तर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट अतिशय चांगले खेळतात. दरम्यान या ठिकाणी स्टंपिंगच्या रूपामध्ये बाद झालाय अक्षय पाटील आणि स्वतः तो राहुल सर या ठिकाणी बाद देतोय. तर हे खेळाडूंनी या ठिकाणी म्हणजे आजमावली पाहिजे, स्वतः आत्मसात देखील केली पाहिजे. पंचांच्या निर्णयाचा वाट न पाहता हा खेळाडू या ठिकाणी स्पोर्ट्समन फिरी टाकून स्वतः बाहेर गेला. अतिशय चांगलं काम करतोय अक्षय पाटील. या कमिटीमधील मेन त्यांचीच भूमिका आहे. संतोष पवार ते सुजित वाडकर, प्रतापचे रवी सर, प्रवीण लोधे असतील, अरविंद शेळके असतील, हे आम्ही एक 10-12 जण आहे, त्यांच्या माध्यमातूनच हे सगळं होत आहे. आणि अक्षय पाटील यांनी चांगला निर्णय देऊन स्वतः आउट आहे सांगून बाहेर गेले आहेत. बरं वाटलं. नक्कीच तरुणांना त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे मित्रांनो, कारण क्रिकेटमध्ये पाहिलं तर खेळाडूंनी दाखवली पाहिजे, ही खूप महत्वाची आहे. त्यांना खूप टॉस येतोय, चेंडू तो डीप मिड विकेट झोनमध्ये थोडासा फंबल झाला जरूर, परंतु स्वतः रवी सर स्ट्राईक वर येतात. काही चेंडू बाकी असतील, आय थिंक 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये अजून एखादा डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक येतोय का पाहूया, कारण त्या षटकाराने तर अक्षरशः लाजवाब म्हणजे त्या स्ट्रोकला शब्दच नाहीये असा त्यांनी स्ट्रोक सजवला रवी सर यांनी. हा देखील समोरच्या दिशेने येतोय. रवी सर यांनी ऐकलाय आणि राहुल सर काय त्यांची बॅट ती सुंदर बॅटिंग, म्हणजे हा स्ट्रोक पाहिलं तर स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शॉट आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे होता, म्हणून समोरच्या दिशेने आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. ही पॉवर आहे, अतिशय उंच पुरा खेळाडू आहे आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. क्रिकेटचा भला मोठा अनुभव, अनेक उन्हाळे पावसाळे मी का पाहिलेत आणि एवढं आयुष्य क्रिकेटसाठी का खर्च केलंय हे दाखवून देतात रवी सर.
काय शॉट सिलेक्शन आहे आणि काय शॉट सजवलाय, टॅप केलाय Top मारला. आउट ऑफ द पार्क. रवी सर सुंदर बॅटिंग.